बघा त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं? बघा तुम्हाला मी सांगितलं सर्वात पहिल्यांदा काय पाठ करायला सांगितलं? हा, ज्यांना वर्ग पाठ असतील त्यांनीच अपेक्षा ठेवायची आपल्याला काय जमणार आहे? त्रिकोणी संख्या जमणार आहे. बरोबर आहे, लिहिले वर्ग. हा बघा त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं? तर दोन क्रमवार कोणत्या संख्या आहेत? बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या, कशाची? नैसर्गिक संख्यांचा काय करायचा आणि त्या गुणाकाराची काय करायची? येणार उत्तर कोणती संख्या येईल? म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस कोणत्या संख्या म्हटलं जातं? आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करायचा, त्याची निमपट करायची, म्हणजे त्या संख्येला कितीनं भाग द्यायचा? कितीनं भाग? 2 ने भाग. याचा अर्थ बघा त्रिकोणी संख्या बरोबर असं लिहू शकतो आपण, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा काय असेल? काय असेल? हा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले किती असेल? किती असेल? 2 असेल. बघा नेमकं त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं? तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट, गुणाकार करून निमपट करणे, याचा अर्थ त्या संख्येला कितीने भाग देणे. म्हणून लिहिलं त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या, त्यांचा काय करायचा? गुणाकाराला कितीने भाग द्यायचा. येणारा उत्तर कोणती संख्या असेल? त्रिकोणी संख्या असेल. बघा काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल त्रिकोणी संख्या बरोबर, हा त्रिकोण म्हणजे वेगळं काही नाही, काय आहे? त्रिकोणी संख्या. हा, त्रिकोणी संख्या बरोबर काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल n कंसामध्ये n+1 भागिले किती असेल? 2. म्हणजे या ठिकाणी n बरोबर त्या त्रिकोणी संख्येचा काय असतो? पाया असतो. काय असतो? n बरोबर त्रिकोणी संख्येचा काय असेल? त्रिकोणी संख्येचा पाया असेल. बघा एवढं समजलं पाहिजे. हे जरी नाही समजलं तरी सुद्धा त्रिकोणी संख्या समजणार आपणाला. हा, पण सांगावं लागतं शिकवत असताना नेमकं त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं? तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची काय असेल? निमपट. म्हणजे कोणती संख्या? त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा काय असेल? गुणाकार भागिले किती असेल? 2. म्हणून त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n+1 भागिले किती असेल? मग बघा सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. मग मला सांगा या नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून झाली? नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून झाली? 1 पासून. मग या त्रिकोणी संख्येमध्ये असं म्हटलेलं आहे दोन कशा नैसर्गिक संख्या? क्रमवार नैसर्गिक संख्या. मग बघा 1 नंबर आपल्याला शोधायचे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून झाली? 1 पासून. 1 नंतर उजळणी लिहिताना कोणता अंक येतो? कोणता अंक येतो? 2. दोघांचा काय असेल? कारण इथं सांगितलेलं आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा काय? गुणाकार. म्हणजे या दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं? आणि येणाऱ्या गुणाकाराची काय करायची? निमपट. म्हणजे त्याला भागिले किती? म्हणजे या संख्येला भागिले किती असेल? 2. बरोबर येणारे कोणती संख्या असेल? कोणती संख्या असेल? त्रिकोणी संख्या. या ठिकाणचा 2 या ठिकाणचा 2 कॅन्सल, राहिलं किती? 1. याचा अर्थ सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती असेल? 1 पेक्षा लहान त्रिकोणी संख्या असेल का? म्हणजे सर्वात लहान त्रिकोणी संख्या बरोबर किती असेल? 1 असेल. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला आता या ठिकाणी 1 नंतर उजळणी लिहिताना किती येतो? बरोबर आहे. सर्वात पहिल्यांदा 1 घेतला, 1 नंतर पाया किती असेल? आता 2 नंतर क्रमाने येणारी संख्या, दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं असेल? गुणाकाराचं. भागिले किती असेल? या ठिकाणचा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. किती राहिलं आन्सर? मग 1 नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल? म्हणजे 2 ही त्रिकोणी संख्या आहे का? नाही. 1 नंतर दुसरी येणारी त्रिकोणी संख्या किती असेल? 3 असेल. आता 3 नंबरला बघा 2 नंतर क्रमाने येणारी संख्या 3. आता 3 नंतरची संख्या 4. दोघांच्या मध्ये चिन्ह गुणाकाराचं. भागिले किती असेल? 2 ने भाग द्या. बघा 1 2 ने भाग द्या, 2 दोन्ही
गुणाकार करा 3 गुणिले 2 म्हणजे 3 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती असेल 6. म्हणजे 4 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही. 5 त्रिकोणी संख्या आहे का. मग म्हणायचं नाही मनानं त्रिकोणी संख्या घ्यायच्या का. बरोबर आहे का. मला वाटलं 5 त्रिकोणी संख्या आहे होईल का. म्हणून उदाहरण तयार करत असताना ज्यावेळेस मी सांगतो त्रिकोणी संख्येवरची उदाहरणं सोडवून घेऊन या त्यावेळेस काय करता 5 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता त्रिकोणी संख्याच नसेल तर त्याला पाया असेल का. म्हणजे 1 नंतरची त्रिकोणी संख्या 3, 3 नंतरची त्रिकोणी संख्या 6. आता बघा 3 नंतर जर आपण पाया 4 घेतला किती घेतला 4 नंतर क्रमाने येणारी संख्या 5. दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं असेल गुणाकाराचं चिन्ह असेल. भागिले किती असेल 2. 2 ने भाग द्या 1 2 4 गुणाकार करा 2 गुणिले 5 उत्तर म्हणजे 6 नंतरची त्रिकोणी संख्या. बोलत चला किती असेल म्हणा. आता बस करा. बरोबर आहे. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला 1 नंतरची त्रिकोणी संख्या 3, 3 नंतर 6 नंतर 10. आता बघा त्याच्यानंतर जर या ठिकाणी पाया किती घेतला आपण या ठिकाणी पाया 4. आता या ठिकाणी पाया जर 5 घेतला म्हणजे 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या जर विचारली पाया किती आहे या ठिकाणी 5 नंतरची संख्या 6. दोघांच्या मध्ये चिन्ह गुणाकाराचं असेल. भागिले किती असेल याला 2 ने भाग द्या. बोला 2 ने भाग द्या 1 2 गुणाकार करा 5 गुणिले 3 म्हणजे 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती असेल म्हणजे 10 नंतरची त्रिकोणी संख्या. म्हणजे 11 त्रिकोणी संख्या आहे का 12 त्रिकोणी संख्या 13 14 नाही डायरेक्ट किती असेल. आता बघा त्याच्यानंतर या ठिकाणी पाया किती घेतला. आता पाया किती म्हणजे विचारला आपणाला 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. बोला 6 नंतरची संख्या 7. दोघांच्या मध्ये चिन्ह गुणाकार भागिले किती असेल 2. 2 ने भाग द्या 1 2 गुणाकार करा 3 गुणिले 7 म्हणजे 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल कोणती असेल 21 असेल. त्याच्यानंतर बघा 7 नंबर या ठिकाणी पाया किती घेतला 6. आता किती पाया बघा 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती जर विचारलं 7 नंतरची क्रमाने येणारी संख्या 8. दोघांच्या मध्ये चिन्ह गुणाकाराचं भागिले किती असेल 2 ने भाग द्या 1 2 गुणाकार करा 7 गुणिले 4 म्हणजे 21 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती असेल 28. बरोबर आहे. बोला त्रिकोणी संख्या समजतंय ना. म्हणजे सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 नंतर 3 नंतर 6 नंतर 10 नंतर 15 नंतर 21 नंतर. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी पाया किती घेतला 7. आता पाया किती आता विचारला आपणाला 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. तर 8 नंतर क्रमाने येणारी संख्या दोघांच्या मध्ये चिन्ह गुणाकार भागिले किती असेल 2 ने भाग द्या 1 2 गुणाकार करा 4 गुणिले 9 उत्तर किती आलं म्हणजे या ठिकाणी 8 पाया असणारी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असेल 36. मग बघा या ठिकाणी म्हटलं आपण पहिली त्रिकोणी संख्या किती आहे 1 नंतर 3 नंतर 6 नंतर 10 नंतर 15 नंतर आणि 21 नंतर 28 नंतर 36. या कोणत्या संख्या आहेत त्रिकोणी संख्या. म्हणजे आपण या ठिकाणी म्हटलं की सर्वात लहान जी येणारी त्रिकोणी संख्या आहे ती सर्वात लहान त्रिकोणी संख्या किती आली 1 नंतरची 3 नंतर 6 नंतर 10 नंतर 15 नंतर 21 नंतर 28 नंतर 36 नंतर. बरोबर आहे. माहिती आहे का. तर बघा जर एखाद्याने तुम्हाला 100 पर्यंतच्या जर त्रिकोणी संख्या तोंडपाठ सांगितल्या तर त्या कशा सांगितल्या जातात. 1 मध्ये किती मिळवल्यानंतर उत्तर 3 येतं 1 आणि 2. बघा या 1 मध्ये किती मिळवले 2 मिळवले उत्तर किती आलं. आता 3 मध्ये किती मिळवले 3 उत्तर किती आलं 6. 6 मध्ये किती मिळवले 4 उत्तर
म्हणजे या ठिकाणी किती मिळवले 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी आता पुढे 5, पुढे म्हणजे याचा अर्थ त्रिकोणी संख्या सांगणं सोपं आहे का अवघड आहे? हा 1 मध्ये 2 मिळवले उत्तर, 3 मध्ये 3, 6 मध्ये 4, 10 मध्ये 5, 15 आणि 6, 21 आणि 7, 28 आणि 8, 36 आणि 9, 45 आणि 10, 55 आणि 11. बोला किती? 66 आणि 12, 78, 78 आणि 13. बोला अरे 78 रुपये आणि 13 रुपये 91. किती होतील? 91. म्हणजे अशा पद्धतीने या कोणत्या संख्या आहेत? म्हणजे एखाद्यानं जर आपल्याला 1 पासून 100 पर्यंतच्या जर त्रिकोणी संख्या जर तोंडपाठ सांगितल्या तर त्याचं कौतुक करण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे? काही अवघड आहे का? 1 आणि 2 किती होतात? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7, 28 आणि 8, 36 आणि 9, 45, 45 आणि 10, 55 आणि 11, 66 आणि 12, 78, 78 आणि 13 आणि 91 किती होणार पुढे? 14 होणार. किती? 91 आणि 14 किती होतात? 105. बरोबर आहे? हा मग बघा, तर याचा अर्थ असा होतो 1 पासून 100 पर्यंत जर त्रिकोणी संख्या घेतल्या तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या किती येते? 1. आणि सर्वात शेवटची त्रिकोणी संख्या किती? 91. किती येते? समजतंय ना? घ्या लिहून व्यवस्थित.